नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण उन्हाळ्यामध्ये कोणत्या कोणत्या फळांचे सेवन केलं पाहिजे म्हणजे आपला उन्हाळा सुखकर होईल याविषयी बघणार आहोत। उन्हाळा म्हटलं की कडकीचं ऊन। उन्हामध्ये आपल्याला तहान खूप लागत असते, शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होत असते, खूप मोठ्या प्रमाणात घाम येत असतो आणि लघवी पाहिजे तेवढी साफ होत नाही। मग उन्हाळ्यात आपण काय सेवन करायला हवं जेणेकरून आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघेल। घामाद्वारे जे क्षार सुद्धा जात आहेत ते क्षार सुद्धा आपल्या शरीरामध्ये योग्य मात्रेत टिकून ठेवता येतील। तसेच लघवीचं जे प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्यामुळे जो किडनीवर लोड येत आहे तो कसा कमी करू शकतो यासाठी विशेषतः कोणत्या फळांचं सेवन करायला हवं याविषयी बघणार आहोत। आपणा सर्वांना माहीतच आहे की ज्या ऋतूमध्ये जी फळं येतात, जो भाजीपाला येतो तो आपण सेवन केला पाहिजे। तर उन्हाळ्यामध्ये टरबूज, काकडी, आंबे, डांगर, संत्री, मोसंबी ही फळं मुबलक प्रमाणात येत असतात। साधारणतः अधिक प्रमाणात म्हणजे 92% पेक्षा अधिक प्रमाणात पाणी असणारं फळ म्हणजे टरबूज। टरबूज आपल्याला पाण्यासोबत शरीराला आवश्यक असणारी साखर आणि अनेक खनिज द्रव्ये देत असतात, त्यामुळे टरबूजचा वापर आपण उन्हाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात करावा। टरबूज सोबत कंपेअर केलं तर थोडं कमी प्रमाणात पाणी असणारं फळ म्हणजे डांगर होय। हे डांगर देखील आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारची खनिज, शर्करा आणि पाण्याचं प्रमाण मेंटेन करण्याचं काम करीत असतं। आलटून पालटून टरबूज आणि डांगर यांचं सेवन करावं। यानंतर काकडी हे महत्त्वपूर्ण फळ आहे। काकडीचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध असतात। हे सर्व प्रकार पाण्याने समृद्ध असतात। त्वचा निरोगी आणि सुंदर बनवण्यासाठी देखील ते उत्तम असतात। त्वचेवर कोणत्याही प्रकारे पाण्याची कमतरता निर्माण होऊ न देण्याचं काम काकडी करत असते। त्यामुळे आहारामध्ये काकडीचा समावेश करावा। सर्वांनाच आवडणारा फळांचा राजा आंबा हा देखील या ऋतूंमध्ये मुबलक प्रमाणात मिळत असतो, म्हणून शक्यतो याचं सेवन पिळून किंवा कापून करावं। आहारामध्ये आंब्याचा रस जर सेवन करायचा असेल तर तो लगेच सेवन करावा। कित्येक व्यक्ती हा रस तयार केल्यानंतर 4 ते 5 तास फ्रीजमध्ये ठेवतात आणि मग त्याचं सेवन करतात, मग हा वात दोष वाढवणारा ठरतो। संत्री, मोसंबी हे देखील या ऋतूतील उत्तम फळ आहे। सोबत निसर्गतः पिकवलेली केळी ही देखील आपलं स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते। अशा प्रकारे प्रामुख्याने आपल्या शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये असे बघावे। सोबत कैरीचं पन्ह, चिंचेचं पन्ह, ताक, लिंबू सरबत, उसाचा रस, गुलकंद याचा देखील आपल्या आहारात समावेश करावा, म्हणजे उन्हाळा सुखकर करणं सोपं होईल। नमस्कार।